नमस्कार मंडळी. बाहेर पाऊस पडतोय आणि आज आपण बनवणार आहोत कांद्याची भजी. घरामध्ये सगळ्यांची फरमाईश होती की बाहेर पाऊस पडतोय, आई खूप छान असं गरम गरम काहीतरी बनव. तर मग आपण आज बनवणार आहोत कांद्याची भजी. चला तर मग बनवूया. कांद्याच्या भजीसाठी महत्वाचा रोल असतो तो कांद्यांचा. आपण कांदे कापून घेऊया. तोपर्यंत तुम्ही फटाफट या व्हिडिओला लाईक करा. आपण आता हे कांदे कापून घेऊया. कांदे असे उभे कापायचे, पातळ पातळ. कांद्याच्या भज्यासाठी खूप सारे कांदे लागतात, त्यामुळे आपल्याला खूप सगळे कांदे कापून घ्यायचे अगोदर. बाहेर पाहणं किती सुंदर पाऊस येतोय आणि असं थंड थंड हवा लागते आम्हाला इथून. असं गारवा सुटलाय. मैत्रिणींनो, कांदा कापताना डोळ्याला खूप पाणी येतं, पण कांदा खूप महत्वाचा आहे भज्यांसाठी, त्यामुळे आपल्याला कापावंच लागणार आहे. पण असं म्हणतात की कांदा कापताना डोळ्याला पाणी आलेलं चांगलं असतं, आपले डोळे साफ होतात. चल तर आपले एवढे कांदे कापून घेऊ पटपट, नाहीतर भजी होता होता पाऊस संपून जायचा. आई किती वेळ लागेल? करते बा, तुला नाही काही करता येणार, मीच करते. झालं, 5-10 मिनिटात होऊन जाईल. मी तुला झाल्यावरती आवाज देते, जातो. तर आपला हा आता कांदा कापून रेडी आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहे लाल तिखट, हळद आणि बेसन पीठ, मीठ. चला तर मग आपण याच्यात घालून घेऊया बेसन पीठ. आणि आपण याच्यामध्ये पाणी बिलकुल घालणार नाही. आपण बिना पाण्याचे हे भजे करणार आहे. कारण की काय होतं, कांद्याला ऑलरेडी थोडंसं पाणी सुटतं, मिठाला पण सुटतं, त्यामुळे आपल्याला कांद्याच्या भज्यांमध्ये पाणी टाकायची गरज नसते. आणि जर पाणी टाकलंच तर ते ना असे खूप पातळशे बॅटर बनवून जातं, त्यामुळं कांद्याच्या भज्यांना कधीच पाणी टाकायचं नाही. आता आपण याच्यामध्ये थोडंसं, पावसाळा आहे त्यामुळे आपण आता याच्यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहे, जो पोटासाठी खूप चांगला असतो. आणि पावसाळ्यामध्ये पोटाचे खूप विकार होतात, त्यामुळे आपण शक्यतो सगळ्यांनीच भज्यांमध्ये नेहमी ओवा टाकावा. तो असाच हातावरती घ्यायचा आणि थोडासा असा रगडायचा. आणि आता पाऱ्याचा कसा खमंग वास येतो आणि तो आता असा टाकायचा. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट. आता लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आम्हाला झणझणीत लागतं त्यामुळे आम्ही पूर्ण 1.5 चमचा टाकते मी. आणि चवीनुसार मीठ. भज्यांमध्ये ना मीठ नेहमी प्रमाणातच पडलं पाहिजे, कारण की भज्यांमध्ये जर मीठ जास्त झालं तर ते आपल्याला त्याच्यातून काढता येत नाही. आणि जर मग ते मीठ कमी करण्यासाठी किंवा प्रमाण करण्यासाठी पीठ जास्त टाकलं तर मग ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ना शक्यतो मीठ बरोबर टाकत जायचं. चला आता आपण याच्यात हळद टाकून घेऊया. इथे आता आपले सगळे साहित्य टाकून झालेले आहेत. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि शक्यतो हातानेच मिक्स करायचं, कारण की हे चमचे हे ते वापरून काही व्यवस्थित होत नाही. आपल्या हाताला चांगली चव असते, त्यामुळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे थोडंसं पीठ ओलं ओलं व्हायला लागलेलं आहे. आपोआप कांद्याला चिटकतंय पीठ. आपण पाण्याचा एक थेंबही टाकलेला नाही याच्यामध्ये. थोडासा मिक्स करायला वेळ लागतो,
तो चालेल, पण आपल्याला हे बिना पाण्याचं करायचं आहे. आणि तुम्ही बनल्यानंतर पण पाहू शकता, पाणी न टाकता भजे किती छान होतात, अगदी कुरकुरीत होतात. आता हे आपलं कांदा आणि बेसन पीठ वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. आणि तुम्हाला सांगते, मी याच्यामध्ये एक थेंबही पाणी घातलेलं नाही. हे की नाही असंच आपलं मिक्स करत राहायचं, ते आपोआप ओलं ओलं होत चालतं. तर चला मग आता आपण हे भजे बनवायला घेऊया. आपली आता इथं भज्यांची तयारी झाली आहे. आणि इकडे आता आपलं तेल पण तापलंय आणि शेजारी आपला चाललेला आहे, उकळतोय चहा. तर आता आपले गरम गरम भजे आणि चहा पटकनच रेडी होणार आहे. आता आम्ही सज्ज झालोय भजे तळण्यास. हा याला अजिबात पाणी टाकलं नव्हतं. याला थोड्या वेळ मग मिक्स केल्यानंतर थोड्या वेळ ठेवलं, तर हे तरी लगेच एवढं ओलं झालंय. त्यामुळे कधीच पाणी नाही टाकायचं. तेच मी याच्यामध्ये जर पाणी टाकलं असतं ना, तर हे अजून पातळ झालं असतं. आणि आता आपला चहाला पण छान कलर आलाय. मस्तच. हा, आता भज्यांना थोडासा गोल्डन कलर आलाय. हे असे थोडेसे गोल्डन कलरचे झाले की आपण काढून घ्यायचे. तर मंडळी, आपले आता हे भजे रेडी आहेत. हे असे थोडेसे लालसर गोल्डन झाले की तुम्ही पाहू शकता. पहा, बिना पाणी घालता आपले कांद्याचे भजे किती छान झाले ते. वाव, मस्तच. पहा, असे कुरकुरीत कांद्याचे भजे. मस्त ना, छान झालेत कुरकुरीत. चल बाकीचे करून घेऊया आता. मंडळी, इतका छान खमंग वास सुटला याचा तळताना की म्हणजे असं वाटत नव्हतं की मी खाईल, पण मी खाणार आहे आता सगळ्यांबरोबर. ही सगळ्यांची फरमाईश होती. आपण आता इथे मस्त अशा गरमागरम मिरच्या तळून घेऊया. मिरच्या मी जास्त तिखटवाल्या घेतलेल्या नाही आहेत, ह्या कमी तिखटवाल्याच मिरच्या आहेत. तुम्ही पण कमी तिखटवाल्याच मिरच्या घ्या, जास्त तिखट खाऊ नका. तर मग हे असे आपले रेडी झालेले आहेत. आपले आता कुरकुरीत भजे, त्याबरोबर गरमागरम चहा आणि हे अशी छान चटकदार हिरवी तळलेली मिरची. चला तर मग आता मारूया याच्यावरती ताव. चला तर मैत्रिणींनो, या मग भजे खायला. कुरकुरीत भज्यांबरोबर गरमागरम चहा.
आलं ना तोंडाला पाणी, मग लवकर करून पहा ही रेसिपी. कांद्याची भजी आणि त्याच्याबरोबर ही तळलेली मिरची, गरमागरम चहा. वाव, एवढे छान कुरकुरीत भजी झालेत ना. वाव, खूप छान झालेत. शिव धर, शिव पण खाणार. खा, नाही शिवला खाऊ दे ग. कुरकुरीत भजे आणि त्याच्याबरोबर गरम गरम आल्याचा चहा. एवढं छान लागतंय काय सांगू. खूप छान वाटतंय. मस्तच, खूप छान झालेत भजे पण खूप छान झालेत आणि चहा तर खूपच छान झालाय. आणि त्याच्याबरोबर ही तिखट, कमी तिखटवाली मिरची आहे, पण मिरची शिवाय मजा नाही भज्यांबरोबर. शिव, तुला भजे आवडले? भजे आवडले? हा, कसे आहेत? छान छान आहे. छान छान आहे ना. शिवची आता झोप झाली आहे. खूप छान झालेलं आहे. थँक्यू. माझं एवढं मन होतं भजी खायचं आणि तू माझ्यासाठी भजी केली. थँक्यू सो मच. आणि मला सांग कशी लागतात. मी जसे मला जसं वाटलं त्यापेक्षा पण छान लागतात हे तर. तर चला, आम्ही आता हे भजे एवढे फिनिश करतो, चहा आणि भजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय.